शिजला विठ्ठलाच्या नामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रंगराई भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे संस्कृतीचे नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे समृद्धीचे चंद्रांच्या देश रक्षणा सुसज्ज सेना सर्जिकलचा दणका ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे नाव अभिमानाचे समृद्धीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे समृद्धीचे मातांचे तव कष्ट पाहुनी योजना उज्ज्वला दारी येती सावित्रींच्या लेकीसाठी शिक्षण साऱ्या मुलींना शाहू फुलेंच्या शिकवणुकीचा पुढे चालवू वारसा भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्नपूर्तीचे उमेदवार उज्ज्वलजी निकम चांदोली विधान सभेमधील प्रमुख निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत. आता ते पार्ल्या ऑफिसमधून निघालेले आहेत तर सगळ्या कार्यकर्त्यांना आणि युतीचे घटक पक्ष त्यांना ताबडतोब इथे यायचं आहे आणि इथे बसायचं आहे कारण आता 15 मिनिटात येईल. आज हॉलिडे असल्यामुळे गाडी लवकर येईल. त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे वार्डाध्यक्ष यांना पण विनंती की आपल्या आपल्या वार्डमधून जे जे लोक आहेत त्यांना ताबडतोब फोन करा आणि लवकरात लवकर आपल्याला ऑफिसचं उद्घाटन करून एक छोटी खानी सभा होऊन त्याच्यानंतर आपली प्रचार रॅली होणार आहे. तर सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्या. घटक पक्षाच्या लोकांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ताबडतोब माणसांना बोलायचं नाही तर आपल्याला लवकरात लवकर प्रोग्राम करायचा आहे. तर आपले त्याच्यानंतर कामगार मैदान परेडला आपली 4 वाजता सभा आहे तिथं सुद्धा बस घेऊन जायचं आपल्याला. त्याच्यासाठी लवकरात लवकर पब्लिक जमा झाली पाहिजे. आपल्याला चांदोलीची आपली ताकद दाखवायची आहे पक्षाला. त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती हात जोडून का ताबडतोब तुम्ही पक्ष लोकांना बोलून घ्या आणि आपल्याला लवकरात लवकर ऑफिसचं उद्घाटन करायचे. जे पण ऑफिसमध्ये बसले असतील इथे चेअर लावले असतील इथे चेअरवरती बसायचे तर तुम्ही ऑफिसमध्ये न बसता चेअरवरती बसा. आपल्याला ताकद दाखवायची आहे पक्षाला महायुतीला. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार सन्माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी RPI मनसे रासपा PRP महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब त्याचबरोबर साहेब आमदार परागजी अळवणी साहेब सुशांत सावंत साहेब या सर्व नेतेगणांचं आगमन थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टी महायुतीचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार साहेब आमदार परागजी अळवणी साहेब या सर्व नेतेगणांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. आपल्या सर्व सन्मान्य कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया करून आपण आसनस्थ व्हायचं आहे.
सन्माननीय कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया करून कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी मंडपात उपस्थित राहायचं आहे. कृपया करून विधानसभा कार्यालयामध्ये जे सन्माननीय कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांनी कृपया करून बाहेर मंडपात उपस्थित भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. जगनायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू. या देशाच्या जनतेच्या कल्याणाची ह्या सगळ्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अर्शद अमीर साहेब त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर चांदिवलीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांदिवली तालुका अध्यक्ष सुरेंद्र सिंगजी या ठिकाणच्या या निवडणूक कार्यालय जे चांदिवली विधानसभेमध्ये या ठिकाणी थोड्याच वेळात त्याचं उद्घाटन होणार आहे. सन्माननीय महेंद्र भानुशाली साहेब त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं व सन्मान्य नेत्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांदिवली विभागाचे अध्यक्ष सन्मान्य महेंद्रजी भानुशाली साहेब त्यांच्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI, मनसे, रासपा, PRP व महायुतीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि सन्मान्य अतिथींचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. व्हायचं आहे. सर्व सन्मान्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया करून आपण आसनस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्मान्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्या आगमनाचे वेळ थोड्याच वेळात होणार आहे. आता मला वाटतं थोड्याच वेळात ते 5 ते 10 मिनिटात या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार साहेब, आमदार परागजी अलावणे साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अर्शद अमीर साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे चांदिवली तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य सुरेंद्र सिंग साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांदिवली विभागाचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रजी भानुशाली साहेब आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. या ठिकाणी भाजपा अल्पसंख्याक विभागाचे मुंबईचे अध्यक्ष वसीम खान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राजस्थान सेलचे महामंत्री सन्मान्य जितू चौधरीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत करून आपण सन्मान्य पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया करून आपण आसनस्थ व्हायचं आहे. उज्ज्वला डेकोरेटर्सचे माणसं कोणी असतील तर कृपया करून मंचावर संपर्क साधावा. या ठिकाणी आपल्या सर्वांचे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. हेलो भाई, अपने ऑफिस में अभी कोई भी मत जाइए क्योंकि वो पैर और सब गंदा हो रहा है. आणि आपण सर्व या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं महायुतीच्या वतीने हार्दिक स्वागत.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI, मनसे, रासपा, PRP व महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आजच्या या पवित्र दिनी, ज्या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो व जागतिक कामगार दिवस साजरा करतो, आजच्या या दिवशी आपण आपले उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्याकरिता चांदवली विधानसभातील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि माजी नगरसेवक, उपनेते, उपविभाग प्रमुख अशोकजी माटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सन्माननीय अशोकजी माटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. मी या ठिकाणी विनंती करतो की समोरील सोफे हे कृपया करून प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी आहे. आपल्याला विनंती आहे कृपया. भारत माता की, भारत माता की. जरा एकदा जोरात आणि दोन्ही हात वर करून आपण सर्वजण आपलं समर्थन जे आहे आपल्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या या लोकसभा क्षेत्राचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना दाखवूया. दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी माजी नगरसेवक, नगरसेविका लीना शुक्लाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं भाजपा महायुतीच्या वतीने हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. माजी नगरसेवक लीना शुक्लाजी, हरीश शुक्लाजी यांचं सर्वांचं, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व माता भगिनी पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. कृपया करून पुरुष मंडळांना विनंती आहे, जर आपण महिलांना बसण्याची जागा दिली तर बरं होईल. आपल्या पुरुष मंडळींना विनंती आहे, कृपया करून जर महिलांना आसनस्थ व्हायची संधी मिळाली तर बरं होईल. या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सन्माननीय माजी नगरसेवक हरीश शुक्लाजी, लीना शुक्ला पार्टी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. सन्माननीय सर्व नगरसेवकांचं, माजी नगरसेवकांचं आणि सर्व पक्षातील नेत्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. सर्व पुरुष मंडळींना कृपया करून विनंती आहे की आपण जर महिलांना बसण्याची जागा दिली तर कृपया करून बरं होईल. सर्व माता, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व नेत्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. सर्व घटक पक्षातील नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. हे जननायक तू राष्ट्रगाव, विश्वासाचे भाजपा नाव, अभिमानाचे स्वर्णपूर्तीचे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्नपूर्तीचे. भाजपा भाजपा हॅलो, डेकोरेटर कुठे पण असेल त्यांनी अजून 100 चेअर लावा. डेकोरेटर असेल त्यांनी फुटपाथवरती आजूबाजूच्या गाड्या काढून आमच्या कार्यकर्त्यांना विनंती, पाठी ज्या बाईक लावल्यात आणि व्हाईट गाड्या त्या थोड्या दूर करा. तिथे 100 चेअर लावा. फुटपाथवरती पण चेअर लावले तर चालेल, कारण उन्हाचा टायमिंग आहे. आणि पाठीमागाच्या गाड्या त्या पाठीमागे हटवून तिथे चेअर लावा.
थोडा चुनेचे आमदार, आमचे लाडके आमदार, महायुतीचे आमदार दिलीप मामा लांडे यांचं सुद्धा चांदेली विधानसभेमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. तसंच स्टेजवरती महेंद्रभाई भानुशाली, अर्शद आमिर सय्यद, हरीश शुक्लाजी यांनी स्टेजवरती येऊन बसायचे गर्दी. आणि आमचे मामा चांदेली विधानसभेचे महायुतीचे युतीचे आमदार दिलीप मामा लांडे यांचं सुद्धा चांदोली ऑफिसमध्ये, चांदोली जनसंपर्क कार्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो. आमच्या राष्ट्रवादीचे अर्शद आमिर सय्यद साहेब यांनी तरी आमच्या मामांचे हार्दिक स्वागत करतो. दिलीप मामा लांडे, माटेकर साहेब आणि महेंद्रभाई भानुशाली यांनी स्टेजवरती बसायचे. वसीमभाई आपण सुद्धा स्टेजवरती बसायचं. डॉक्टर महाजन, हरीश भांदिरके साहेब तुम्ही सुद्धा स्टेजवरती यायचे. गोविंदजी रस्त्यामध्ये गर्दी करू नका. साहेबांचा 10 मिनिटाचा अपमान होणे. आपले लाडके उमेदवार महायुतीचे उज्ज्वलजी निकमजी हे 10 मिनिटाचा याचा अपमान होणार आहे. आणि जे पण विधानसभा कार्यालयाजवळ उभे त्यांनी रस्ता मोकळा करा. तर त्याच्या महिलांना भरायचे, साहेबांना रिबीन कटिंग करायचे. त्याच्यासाठी लोकांनी आजूबाजूला भरपूर जागा आहे, मंडप आहे, सावली चांगली आहे, त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. चांदिवली विधानसभेचे आमदार सन्मान्य दिलीप लांडे साहेब यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अर्शद आमिर साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष सन्मान्य महेंद्रजी भानुशाली साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, कृपया करून आपण पहिले महिलांना बसण्याची संधी द्यावी. कृपया करून पुरुष कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण महिलांना बसण्याची संधी द्यावी. या ठिकाणी आपल्या माता भगिनींना या ठिकाणी बसण्याची संधी द्यावी असं सर्व पुरुष मंडळींना माझी नम्रतेची विनंती आहे. डेकोरेटरला विनंती आहे ताबडतोब खुर्च्यांची व्यवस्था करावी. डेकोरेटरला विनंती आहे. दिलीप लांडे साहेब यांना विनंती करतो, कृपया करून आपण मंचावर यावं. आलेल्या घटक पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचं, सन्मान्य माता भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत करायचं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत. जय 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 भवानी. जरा जोरात. महाराष्ट्रामध्ये दिल्लीचं तख्त सुद्धा हलवण्याची आवाज ताकद या ठिकाणी असते आणि आपल्याला या ठिकाणी आपला प्रतिनिधी दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. त्यामुळे जोरात या ठिकाणी आपण घोषणाबाजी द्यायची. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे वंदे. धन्यवाद. अशाच पद्धतीचा जोश कायम राहू द्या. आपल्या महायुतीचे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आणि आपल्या सर्व सन्मान्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज चांदिवली विधानसभेतील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आजच्या शुभ दिनी संपन्न होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व महायुतीच्या नेत्यांचं, सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं व माता भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. ओलादी मन घटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात कष्टाला विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे वीर रक्तराणी. महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा. रथाबरोबर आणि सगळ्यांनी हातामध्ये झेंडे, युतीचे महायुतीचे जे पण झेंडे, कटार, फ्लॅग
ते सगळ्यांनी हातात घ्यायचे आणि उमेदवाराचा जय जयकार करायचा आहे. मोठ्या मोठ्या घोषणा द्यायच्या आहेत सगळ्या पक्षांच्या. या ठिकाणी उपस्थित सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी सन्मान्य, त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिषजी सेलार साहेब या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत. बापूंचा स्वप्नाकरिता शहरे गावे आदर्श मातांचे तम कष्ट पाहून योजना उज्ज्वला साधनेच्या हेलो हेलो भारतीय जनता पार्टी के जो भी वार्ड से स्टेज पे इधर आइए.
डन डन डन. भारत माता की जय वंदे छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की भारत माता की वंदे वंदे पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब अध्यक्ष सन्मान्य महेंद्र भानुशाली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत सहर्ष स्वागत. आरपीआयचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य साधू कट्टे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत सहर्ष स्वागत. सर्व सन्मान्य नगरसेवकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सहर्ष स्वागत. हे सामूहिक राहून या ठिकाणी आपण महाराष्ट्राचा गौरव करणार आहोत. मी सर्व सन्मान्य सह्याद्रीचा सिंहगर्ज शिवशंभू राजा. तरी तरी गुणनाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रक्तवादी. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. मी या ठिकाणी विनंती करतो भारतीय जनता पक्षाचे चांदिवली विधानसभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक सन्मान्य प्रकाशजी मोरे साहेब यांना की आपण आपले उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील उमेदवार पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करावा. भारतीय जनता पक्षाच्या वतीने चांदिवली विधानसभेच्या वतीने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया करून आपण कॅमेराकडे लक्ष द्यावं. उज्ज्वल निकम साहब आप आगे बढ़ो. उज्ज्वल निकम साहब आप आगे बढ़ो. मी या ठिकाणी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान या ठिकाणी घेऊन ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. भारतीय जनता पक्षाचे चांदिवली विधानसभेचे अध्यक्ष माजी नगरसेवक सन्मान्य प्रकाश मोरे साहेब यांच्या हस्ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. उज्ज्वल निकम साहब आप आगे बढ़ो. उज्ज्वल निकम साहब आप आगे बढ़ो. अध्यक्ष
माजी नगरसेवक सन्माननीय प्रकाश मोरे साहेब हे करतायत. शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार या ठिकाणी होत आहे. त्यांचं देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी विनंती आहे कृपया मंच खाली करायचं आहे. मंच खाली करायचं आहे. एक मिनिट चला ताई, हो झालं ताई, ताई झाला ताई झाला मी या ठिकाणी आता विनंती करतो प्लीज अभी चलिए जिसका नाम हो रहा है अभी वही आइए. एक मिनिट सबको नीचे नहीं रोकना. चांदेली विधानसभाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सन्माननीय प्रकाश मोरे साहेब भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने अरे थांबा ना त्यांचं. कृपया आपण सगळे उमेदवारांना बघायला आला तर स्टेजवर सगळ्यांनी येऊ नका. मैनेज करने दो थोड़ा, होगा मैनेज. आपण वरती जेव्हा खोटा आल्या, चला काका दादा चला ज्यांचे झाले चला. महायुतीचे उमेदवार अभी जिसका नाम आएगा वही आइए प्लीज. आप चलिए जिनका नाम आएगा वही चलिए. शिवसेनेचे आमदार गिरीश लांडे, आमचे जिल्हाध्यक्ष सुषमजी सावंत, राष्ट्रवादीचे हर्षद अमित चला ताई अभी जिनका नाम आएगा. उज्ज्वल निकम साहेबांना बघायला आलात. आज तुम्हाला माहिती आहे उज्ज्वल साहेबांना आम्ही वचन देतो का साहेब चांदेली विधानसभा हा बीजेपीचा बालेकिल्ला बनलेला आहे. गेल्या टायमाला फक्त युती होती आणि युतीमधून आपल्याला 1,05,000 वोट मिळाली. आज आपल्याकडे अजून 5 पक्ष आहेत. त्यावेळी महायुतीचा आज आपल्याकडे महायुती आहे. महायुतीमध्ये आपण 5-6 पक्ष आहेत. तर तुम्हाला आम्ही वचन देतो का भारतीय जनता पार्टी या चांदेली विधानसभेत 12 ते 13,000 कार्यकर्ते आहेत आणि आपली काही युतीचे महायुतीचे मिळून आज आपल्याकडे कार्यकर्त्याची फळी 15,000 आहे. तर तुम्हाला आम्ही वचन देतो गेल्या टायमाला जी 1,05,000 आपल्याला 28,100चा लीड होता त्या टायमाला तुम्ही आम्ही चांदेली विधानसभा महायुतीमधून आम्ही 50,000चा लीड 100% देऊ अशी तुम्हाला आम्ही ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद मोरे साहेब. मी या ठिकाणी विनंती करतो आमचे शिवसेनेचे आपल्या महायुतीचे आमदार सन्मान्य दिलीप लांडे साहेबांना की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि माझे सर्व सहकारी, आज या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने अतिशय देशभक्ती असा एक खासदार आपल्याला मिळालेला आहे आणि त्या खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांना आशीर्वाद देण्यासाठी, दर्शन देण्यासाठी उपस्थित असलेल्या तमाम बंधू भगिनी मातांनो, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो, दर्शन घेतो आणि आपल्या चरणावरती नतमस्तक एवढीच विनंती करतो, ज्या ज्या पद्धतीने ऊन जसं तापत चाललेलं आहे अशाच पद्धतीने आपण सर्वांनी एका ताकदीने, एका जिद्दीने या चांदिवली विधानसभेमधून प्रचंड बहुमताने निवडून द्यायची जिम्मेदारी तुमची आणि माझी आहे. असा एक शब्द आपण आदरणीय उमेदवार खासदार आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांना तुमच्या सर्वांच्या वतीने देऊन मी उज्ज्वल साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करावं. आमदार मामा, मंचावरील सगळ्या पक्षाचे पदाधिकारी, सगळ्यांची नावं वेळेअभावी घेता येणं शक्य नाही आणि माझ्या उपस्थित बंधू भगिनींनो, ज्या वेळेला महायुतीचा उमेदवार म्हणून पंतप्रधानांनी माझं नाव घोषित केलं आणि त्याच वेळेला बघा गंमत काय, मी राजकारणात तर नवीन आलो परंतु 2 दिवसापासून विरोधकांचं धाबादान आणलं आणि धाबादान आणल्यामुळे त्यांनी या मुंबईवरचा हल्ला कसा करायला आला नव्हता अशा तऱ्हेने राष्ट्रविरोधी देखील प्रचार करायला सुरुवात केली. अब किस बात के दम है ये आपको मालूम है, मुझे मालूम है. अगर वो लोग कहते हैं कि साहब नहीं आया था तो कौन आया था? इस तरह से मैं तो गालियां नहीं बकूंगा
लेकिन धीरे धीरे वो भी सीख जाऊंगा, इतना जरूर येता हो. म्हणून विरोधकांनी आरोप कसे करावे, कोणावरती करावे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्हाला देखील आरोप करता येतं, परंतु आपला देश एक सुदृढ बनवायचा आहे. प्रधानमंत्री मोदी साहेब, आपले भाजपचे अध्यक्ष आणि महायुतीचे सर्व अध्यक्ष यांनी जो विश्वास प्रकट केला आहे त्याकरता आपल्याला 20 मे तारीख लक्षात ठेवली पाहिजे. 20 मेला सगळ्यात जास्त मतदान झालं पाहिजे. कमळावरती बटन दाबलं गेलं पाहिजे. मी तुमच्या भेटीला, तुमच्या सेवेला मी येणार आहे आणि अनेक अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या राष्ट्रभक्त सगळ्या पक्षाच्या लोकांना आपल्याला एकजूट होऊन हा देश बलवान करायचा आहे. हे एवढं लक्षात ठेवा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब. आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी एक ललकार दिलेली आहे. देख लेना आंखों से जीतेंगे हम लाखों से. देख लेना आंखों से जीतेंगे हम लाखों से. मी आता सर्व प्रमुख नेत्यांना, सन्मान्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब, सन्मान्य आमदार दिलीप लांडे साहेब, सन्मान्य प्रकाश मोरे साहेब, सन्मान्य हर्षद अमीर साहेब, सन्मान्य भानुशाली साहेब यांना विनंती करतो, कृपया करून आपण रॅलीचं नेतृत्व त्या ठिकाणी करायचं. आजच्या प्रचार फेरीचं नेतृत्व या ठिकाणी करायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की वाट मोकळी करून द्यायची आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया करून वाट मोकळी करून द्यायची आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्वांना विनंती आहे की आपण रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे, पदयात्रेत सहभागी व्हायचं आहे. सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण सर्वजण या ठिकाणी पदयात्रेत या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. आपल्या मध्य मुंबईचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांना भरघोस मताने विजय करून आपण सर्वांनी आपल्या स्वप्नातील भारत, आपल्या स्वप्नातील आपला
कायदेतज्ञ आणि देशभक्ती हे नाव ज्यांच्या नावापुढे लागलं आहे त्या ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचं इथे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करून ठीक आहे हे आपला पररावाडीचं आहे बनन करा ठीक आहे हां ठीक आहे माध्यमातून तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी उत्तर मध्य मुंबईचे विकास करण्यासाठी आपण सर्वांनी येणारी 20 तारीख केव्हा या दिशेने लक्षात ठेवा. 20 तारीख आपण कुठेही न जाता सुट्टी न करता आपण सर्वांनी एकमताच्या माध्यमातून देश सेवा करण्याकरता आपण सर्वांनी एकमताच्या माध्यमातून देश सेवा करता आपण सर्वांनी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांना घरपोच मताने विजयी करा. ही सर्व जनतेकडे कारण येणारं भविष्य साकार करण्याकरता आपण इतिहासाचे साक्षीदार आहोत आणि आपण ज्या उन्हामध्ये चालत आहात ते उन्हाची सावली बनण्याकरिताच आपले ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब आपल्या कामगिरीमध्ये आलेले आहेत आणि सावलीच्या रूपामध्ये ऍडव्होकेट साकार करण्यासाठी उत्तर मध्य मुंबईचे लोकप्रिय आणि विचारवंत उमेदवार ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचं चांदणी नगरीमध्ये आणि न्यू मिलन सोसायटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करून आपण सर्वांनी जो प्रेम जो आशीर्वाद दिला त्या प्रत्येक जनतेच्या वतीने आपण सर्वांनी या सर्वांनी एकत्रित येऊन आपण सर्वांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यात स्वप्न साकार करूया. आपल्या सर्वांना आणि सर्वांच्या साठी एकच निशाणी कमळ ही निशाणी आपण सर्वांनी लक्षात ठेवा. शिवदर्शन हाऊसिंग सोसायटीच्या विभागातील सर्व जनतेचं आशीर्वाद ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्या पाठीशी राहो हीच श्री गणेशाचरणी प्रार्थना करून येणारी 20 तारीख आपण सर्वांनी लक्षात ठेवा. ही 20 तारीख नसेल ऐतिहासिक भारतीय जनता पार्टीचा आणि आपल्या सर्वांच्या कार्यातून आपल्या सर्वांच्या सहभागातून निर्माण होणाऱ्या अशा लोकप्रिय
कर इस कड़ी धूप में आप सब जनता का एडवोकेट उज्जवल निकम साहब की ओर से आभार व्यक्त करते हुए आप सभी का कार्य इतिहास में दर्ज होगा, क्योंकि एडवोकेट उज्जवल निकम साहब इनके माध्यम से जो कार्य किए हैं देश सेवा में समर्पित है। और ऐसे सभी कार्यों को हम आप सभी के ओर से यहाँ पर नमन करते हुए आपका आशीर्वाद देने के लिए आए हुए हैं। तो सभी व्यापारी बंधुओं से विनती है, आपके उत्तर मध्य लोकसभा की विकसित और उज्जवल भविष्य की निशानी कमल को ध्यान रखे और हमारे जैन बंधु, हमारे सभी समाज के लोगों की ओर से आप सभी उन्हें आशीर्वाद दे। ये आपकी ओर से एडवोकेट उज्जवल निकम साहब की ओर से आपकी मनोकामना एक ही निशानी हमारे सभी विशेष